लाडकी बहीण योजनेचे दिलेले पैसे परत घेतले जाणार नाहीत असं अजितदादांनी स्पष्ट केलं। कोण मायचा लाल असं बोलत असेल तर जीभ हासडून काढेन असं देखील अजित पवार म्हणाले। रवी राणा आणि महेश शिंदेंनी केलेल्या वक्तव्यानंतर दादांचीही तंबी आहे। हो, बहिणीला काही ना काही ओवाळणी त्याच्या पद्धतीने त्या ठिकाणी देतो। ती ओवाळणी बहिणीची हक्काची ओवाळणी असती, ती परत घेण्याची ओवाळणी नसते। त्याच्यामुळे ही देखील ओवाळणी आम्ही सरकारच्या तर्फे माय मौलींना दिलेली आहे, ती परत घेण्यासाठी नाही। कोण जर मायेचा लाल असं बोलत असेल तर त्याची जीभ हासडून काढीन, परंतु कुणाला अशा पद्धतीने बोलून देणार नाही। लोक म्हणतात, दादा तुम्ही सकाळी पहाटे 6 वाजल्यापासून रात्री 1-2 वाजेपर्यंत काम करता, कसा हो तुमचा स्टॅमिना टिकतो? तुमचा उत्साह बघितल्यानंतर आमचा स्टॅमिना द्विगुणित होतो। तुमच्या चेहऱ्यावर एक हसू दिसल्यानंतर, तुमचा चेहरा आनंदी दिसल्यानंतर आम्हाला बाकी काय हवंय? सगळं काही आम्हाला तुमच्यामुळे मिळालं। माझं तर उपमुख्यमंत्र्याचं रेकॉर्ड झालंय, 5 वेळेला उपमुख्यमंत्री, कोई मायचा लाल महाराष्ट्राचा आपलं रेकॉर्ड तोडू शकत नाही, असं रेकॉर्ड आपण बनवलं।